संतनगरी शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांच्या 114व्या पुण्यतिथी निमित्त श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने भक्तिमय सोहळा पार पडत आहे। श्रींच्या समाधी सोहळ्यानिमित्त 8 सप्टेंबर रोजी सकाळी 7 ते 9 या वेळेत हरिभक्त परायण बाडूबुवा गिरगावकर आणि हरिभक्त परायण भरतबुवा पाटील यांचे कीर्तन होणार आहे। या उत्सवात श्री गणेश यागास व वरुण यागास 4 सप्टेंबर पासूनच प्रारंभ झाला होता। आज गजानन महाराजांचा 114वा पुण्यतिथी उत्सव संतनगरी शेगाव मध्ये गजानन महाराज संस्थानमध्ये साजरा होत आहे। आपण पाहू शकता इथे त्या दृष्टिकोनातून भाविकांची अलोट अशी गर्दी येथे झालेली आहे। एक महत्त्वाचा विषय असा आहे की या काळामध्ये गणपती उत्सव सुरू झालेले आहेत आणि गणपती आणि गजानन महाराज यांचा एक खूप मोठा संयोग आज दिसून येत आहे। कारण जेव्हापासून लोकमान्य टिळकांनी गणपतींची सुरुवात केली होती त्यावेळेस गजानन महाराज त्यांच्या त्या मंचावर सुद्धा होते। हे एक महत्त्वाचं आणि हे दोन्ही उत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये गजानन महाराज संस्थानमध्ये साजरा होत आहे। 4 तारखेपासून सुरू असलेला हा जो उत्सव आहे हा उत्सव आज सायंकाळी कीर्तनानंतर संपणार असून त्याच्या अगोदर जवळजवळ 3:30 ते 4 वाजता गजानन महाराजांची पालखी गाव प्रदक्षिणा करता येथून निघणार आहे। त्या दृष्टिकोनातून प्रत्येक भाविक भक्त मंदिरामध्ये येऊन गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होत आहे। यागाची पूर्ण आहुती ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत पार होऊन दुपारी श्रींच्या रजत मुखवट्याची पूजन होऊन श्रींच्या पालखीचे रथ मेना पताका ताडकरी आश्वासह परिक्रमांना आहे। सायंकाळी मंदिरात श्रींची महाआरती व टाळकरी यांचा आकर्षक सोहळा होणार आहे। या उत्सव काळात सर्वतोपरी सोयी सुविधा संस्थेच्या वतीने पुरविल्या जात आहे। गणेशोत्सव आणि ऋषी पंचमी इसवी सन 1907 मध्ये लोकमान्य टिळक आणि संतश्रेष्ठ गजानन महाराज हे दोघेही एकाच मंचावर उपस्थित होते। गजानन जय श्रीराम। मी विशाल दुधबडे, वणी, जिल्हा यवतमाळ। इथनं गेल्या वयाच्या 7व्या वर्षीपासून माझी आई मला या मंदिराची वारी करवते आणि माझ्या पूर्वजांचं म्हणणं होतं की गजानन महाराजाचं मंदिर एक असं एक माहेरघर आणि ते माहेरघर संपूर्ण विदर्भाचं नसून तर पूर्ण महाराष्ट्र व आता पूर्ण भारत आणि जगाचं झालेलं आहे। इथे येणारा प्रत्येक वारकरी हा आशेने आणि श्रद्धेने येतो। त्याची आशा आणि श्रद्धा त्या माहेरासारखी जी असते ती इथं मिळतात आणि इथली शांती, इथली शिस्त जे शंकरभाऊ सांगून गेले आणि ते आज दादाभाऊ चालवून राहिले, या सर्व सोयीसुविधा विश्वामध्ये कोणत्याच मंदिरात नाही आणि ती शांतीसुद्धा कोणत्या मंदिरात नाही। ती आज आम्हाला इथं मिळते। वर्षानुवर्ष ही सर्वांना मिळत लावो व याचा गजानन महाराज सर्वांना आशीर्वाद लाभो ही श्रीचरणी इच्छा। आज काय साकडं घातलं? आज साखर घालणं हेच की येणाऱ्या पावसाला बघता शेतकऱ्यांना फक्त नाही का मारू नको आणि त्यांना पोशिंदा तयार करून ठेव एवढीच इच्छा श्रीचरणी राहील आणि प्रत्येकाला सुख व समृद्धी मिळो महाराजाच्या समाधी सोहळ्यादिनी एवढी श्रीचरणी इच्छा करीत। जय श्रीराम। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।